सुरुवातीला ही राजांची मूर्ती आतमधील मेघडंबरीमध्ये बसवण्याच्या दृष्टीने तयार केली. पण या मूर्तीमध्ये काही चुका झाल्या. चुका कोणत्या की महाराज सिंहासनावरती विराजमान झाले आणि राजांच्या पायामध्ये जोडे. राजे सिंहासनावरती बसताना पायामध्ये जोडे घेऊन कधी बसत नाही. हे सिंहासन माझ्या रयतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या भल्यासाठी. मग रायगडाच्या कुठल्याही भागावरती न बसता मूर्ती इथे का बसवली तर माळ आहे होळीचा. महाराज आपल्या हातून पेटत्या होळीमध्ये एक नारळ टाकायचे आणि जो कोणी बहादर त्या पेटत्या होळीमध्ये हात घालून नारळ बाहेर काढायचा त्याला महाराजांचा सोन्याचा कळा नारळ तर्क काढला जायचं की जो मनुष्य आगीशी लढू शकतो त्या शत्रूशी लढेल आणि त्याची सैन्यामध्ये. समोर लांबल्याचं काय बाजारपेठ. त्या बाजारपेठेची 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी आणि 22 दुने विचार. ही जी हाईट उंच पायऱ्या आतमध्ये याचं कारण की तो घोड्यावर बसून बाजार केला जातो. आगे दुकान पिछे मकान अशी या बाजारपेठेची निर्मिती. आता याच राजमार्गामधून शेवटचं पॉईंट तिकडं 1-1.5 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं मंदिर, राजांची समाधी आहे, तुकारामांची डाळे हे पाण्याखाली. मग येताना तुम्ही निवांत अशी तिथून आहे बघा हे माईक लावले पोल आहे, इथून डायरेक्ट रोपवेला शॉर्टकट पण चालेल या.